भंडारा जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या अवैध दारू आणि जुगार व्यवसायावर पोलिसांनी धाड घातली असता 12 आरोपींच्या ताब्यातून 5,24,490 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी भंडारा जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समूळ नष्ट करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन स्तरावर आदेशित करून ठेवले आहे। त्याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या सूचनेनुसार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते रात्री 8 वाजता दरम्यान पोलीस स्टेशन स्तरावर दारू आणि जुगार व्यवसायावर पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता 12 आरोपींच्या ताब्यातून दारू गाडण्याचे साहित्य आणि जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण किंमत 5,24,490 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा, गोबरवाही, साकोली, सिहोरा आणि दिघोरी या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे।